Good morning, all of you. Today we are going to learn uh, safety procedures and preventing measures, precautions, as well as fire hazards. Okay. In our last lecture, we have seen some safety devices, preventive measures, as well as safety procedures. Okay. And in this lecture, we will see next part of the lecture. The safety procedures or preventive measures or precautions. तर बघा, पहिला पॉईंट आहे त्यातला प्रॉपर वर्किंग मेथड्स कन्सिडरिंग सेफ्टी प्लॅनिंग ऑफ प्रॉपर वर्किंग स्टाईल विच एन्श्युअर्स द सेफ्टी वर्किंग इज इम्पॉर्टंट, इट अवॉइड्स ॲक्सिडेंट. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आपण कुठेही काम करत असू देत, कुठेही जॉब करत असू देत, तर जर तुमची वर्किंगची मेथड ही जर प्रॉपर असेल आणि तुमच्या सुरक्षिततेचा विचार करून ती जर प्लॅन केली गेली असेल, त्याचबरोबर तुम्ही काम करत असताना सेफ्टी वर्किंग इज इम्पॉर्टंट हा जर मुद्दा राबवला जात असेल, तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस हे कमीत कमी असतात. म्हणजे बघा, जिथं तुम्हाला गरज आहे की योग्य ती काळजी घेऊन काम करायचे, मग समजा तुम्ही एखाद्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल किंवा इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये, इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये, तर अशा कंपन्यांमध्ये काम करत असताना हँड ग्लोव्ज लागतात, त्याचबरोबर ग्लासेस लागतात. ओके. समजा जर अवजड वस्तूंच्या ठिकाणी काम करत असाल तर हेल्मेटची आवश्यकता असते. तर त्याचबरोबर गमबूट जर स्लिपरी एरिया असेल तर या सगळ्या गोष्टींची ज्या ठिकाणी काळजी घेतली जात असेल आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे वर्कर्सचा विचार करून काम करून घेतलं जात असेल, त्या ठिकाणी ॲक्सिडेंट्स होण्याचे चान्सेस हे कमी असतात. ओके. आणि ज्यावेळी तुम्ही एखाद्या कामाचं प्रॉपर प्लॅनिंग केलेलं असतं आणि तेही सेफ्टी विचारात घेऊन, म्हणजे वर्कर्सची सुरक्षितता विचारात घेऊन, त्यावेळी अशा पद्धतीचे जे किस्से असतात किंवा अशा पद्धतीचे प्रसंग हे कमी घडून येत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यातला दुसरा पॉईंट आहे बघा, राईट पीपल डुईंग राईट वर्क. योग्य व्यक्तीनं केलेलं योग्य काम. म्हणजेच काय तर बघा, द वर्क शुड बी गिवन टू अ वर्कर हू इज स्किल्ड इन द सेम वर्क. रॉंग पीपल डुईंग रॉंग वर्क कॅन बी डेंजरस. तर बघा, कधी कधी काय होतं की वर्कर्सच्या अभावी किंवा कधी कधी मॅनेजमेंटच्या दुर्लक्षपणामुळे ज्या व्यक्तीला त्या कामासाठी तिथं घेतले गेले, त्या व्यक्तीकडून ते काम न करून घेता किंवा त्या व्यक्तीच्या अभावामुळे दुसऱ्या व्यक्तीकडून ते काम करून घेणं. मग त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं प्रॉपर नॉलेज आहे किंवा नाही, त्या व्यक्तीला तेवढं ट्रेन केलं गेलं आहे किंवा नाही, याचा कुठलाही विचार केला जात नाही. अशा वेळीसुद्धा ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यताही जास्त असते. समजा एखादी व्यक्ती एखाद्या मशिनरी एरियामध्ये किंवा मशिनरी असणाऱ्या वर्कप्लेसला जर काम करत असेल, पण त्या व्यक्तीला त्या मशिनरींचं जर योग्य नॉलेज नसेल, म्हणजे ती ऑपरेट कशी करायची वगैरे, त्याचबरोबर त्या व्यक्तीला जर योग्य ट्रेनिंग दिलं नसेल, तर ती व्यक्ती कशा पद्धतीने ती मशीन चालवणार आहे. ओके. मग या सगळ्या गोष्टींचा विचार न करता त्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तीला काय केलं जातं किंवा अनट्रेन्ड व्यक्तीला असं आपण म्हणू शकतो की तिथं रिक्रूट केलं जातं आणि अशावेळी असे सगळे ॲक्सिडेंट्स वगैरे होण्याची शक्यताही जास्त असते. आणि म्हणूनच चुकीच्या व्यक्तींनी केलेलं चुकीचं काम हे कधीही धोकादायक असू शकतं. आणि म्हणूनच अशा गोष्टींसाठी किंवा ऑर्गनायझेशनने, इंडस्ट्रीने ज्यावेळी रिक्रुटमेंट इंडस्ट्रीकडून किंवा ऑर्गनायझेशनकडून केली जाते, त्यावेळी त्या व्यक्तीचं प्रॉपर एज्युकेशन किंवा क्वालिफिकेशन, त्याचबरोबर त्याचं असलेलं प्रॅक्टिकल नॉलेज, या सगळ्या गोष्टींचा विचार करणंसुद्धा तितकाच गरजेचं आहे, जेणेकरून ते वर्कर्सना धोकादायक होणार नाही आणि ऑर्गनायझेशनच्या दृष्टीनंसुद्धा कुठलाही तिथं प्रॉब्लेम येणार नाही किंवा ऑर्गनायझेशनच्या स्टेटसला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाईल. आणि म्हणूनच योग्य व्यक्तीकडून योग्य ते काम करून घेणं हे सुद्धा ॲक्सिडेंट्स कमी करण्यासाठी राबवलेला एक चांगला मुद्दा किंवा एक चांगलं प्लॅनिंग आहे असं मलासुद्धा वाटतं.
थर्ड पॉईंट आहे बघा, सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स अँड ट्रेनिंग. सेफ्टी इन्स्ट्रक्शन शुड बी रिटन अँड रिलेटेड सिम्बल्स शुड बी देअर इन अनसेफ एरियाज. तर बघा, सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स ह्या प्रत्येक ठिकाणी, समजा ज्या ठिकाणी डेंजरस एरिया आहे किंवा बॉयलर असतील, त्याचबरोबर स्लिपरी एरिया असेल किंवा सतत पाणी पडत असलेला एरिया असेल, त्याचबरोबर धोकादायक मशिनरी वगैरे किंवा मुवमेंट्स करणाऱ्या मशिनरी वगैरे तिथं ज्या एरियात असतील त्या ठिकाणी प्रत्येक ऑर्गनायझेशनने कडून तिथं त्या पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन्स लावावेत की डेंजरस एरिया वगैरे. त्याचबरोबर आल्सो द रिलेटेड ट्रेनिंग शुड बी गिवन टू कन्सर्न वर्कर. त्याचबरोबर त्या ठिकाणी जी लोक काम करत आहेत तो वर्कर किंवा ती व्यक्ती, त्या व्यक्तीला त्या प्रकारचं योग्य प्रशिक्षण मिळालं आहे किंवा नाही, आणि जर मिळालं नसेल तर त्याला त्या पद्धतीनं ट्रेन करणं, ही सगळी जबाबदारी मॅनेजमेंटनं किंवा ऑर्गनायझेशननं घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सिम्बल्सच्या माध्यमातून, सिम्बल्स म्हणजेच काय तर चिन्हांच्या माध्यमातून तो एरिया कशा पद्धतीनं धोकादायक आहे किंवा डेंजरस आहे हे दाखवणं, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना किंवा इतर वर्कर्सना तिथं जाताना ते विचार करतील किंवा स्वतःची काळजी घेतील आणि ॲक्सिडेंट्सचा कुठलाही चान्स तिथं राहणार नाही. ओके. आणि म्हणूनच सेफ्टी जो एरिया धोकादायक आहे किंवा डेंजरस आहे अशा ठिकाणी सेफ्टीच्या इन्स्ट्रक्शन्स देणं, त्याचबरोबर तसे सिम्बल्स लावणं आणि योग्य ट्रेनिंग मिळालेले किंवा योग्य एज्युकेशन असलेले व्यक्तींचे तिथं रिक्रुटमेंट करणं, हा सुद्धा इथं महत्त्वाचा मुद्दा हा मानला जातो बघा. नेक्स्ट पॉईंट आहे, फोर्थ पॉईंट आहे बघा, सेफ्टी प्रोग्रॅम्स. तर बघा, दीज आर द प्रोग्रॅम्स विच प्रमोट्स द सेफ्टी इन ॲन ऑर्गनायझेशन. तर बघा, मग आता एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जर लोकांना अजून ज्ञान द्यायचं असेल किंवा त्यांचं नॉलेज वाढवायचं असेल, वर्कर्सचं जर नॉलेज वाढवायचं असेल, तर फक्त व्याख्यानं देऊन किंवा भाषणं देऊन ते लोकांना लगेच समजत नाही. ओके. मग त्यासाठी वेगवेगळे सेमिनार्स ठेवणं, वेगवेगळे वर्कशॉप्स ठेवणं, अशा जर ॲक्टिव्हिटी राबवत गेलं तर त्या इंटरेस्टिंग पण असतात आणि लोकांनासुद्धा त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. आणि जर समजा एखादी गंभीर गोष्ट जर तुम्ही विनोदाच्या माध्यमातून मांडली किंवा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून, छोट्या छोट्या गेम्सच्या माध्यमातून ती जर लोकांपर्यंत पोहोचवली तर ती त्यांना पटकन समजली जाते, व्याख्यानांपेक्षा किंवा भाषणांपेक्षा सुद्धा. ओके. आणि म्हणूनच सेफ्टी प्रोग्रॅम्स हे ऑर्गनायझेशनमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये राबवणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. मग बघा, दीज आर द प्रोग्रॅम्स विच प्रमोट्स द सेफ्टी इन ॲन ऑर्गनायझेशन. हे जे प्रोग्राम्स असतात ते काय करतात तर सेफ्टी वापरण्यासाठी लोकांना काय करतात, प्रमोट करतात, म्हणजे प्रोत्साहित करतात की कशा पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीनं किंवा प्रत्येक वर्करनं आपण काम करत असताना स्वतःची काळजी घेणं आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे किती गरजेचं आहे किंवा किती महत्त्वाचं आहे हे या ॲक्टिव्हिटीजमधून किंवा या सेफ्टी प्रोग्राम्समधून दाखवलं जातं. मग त्यामध्ये बघा, पहिला पॉईंट आहे, मग तो कशा पद्धतीने दाखवलं जातं तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून. तर त्यातला पहिला पॉईंट आहे बघा, डेमॉन्स्ट्रेटिंग इट प्रॅक्टिकली. मग आता डेमॉन्स्ट्रेटिंग इट प्रॅक्टिकली म्हणजे प्रॅक्टिकली दाखवलं जाते की कशा पद्धतीनं. मग एखादी छोटीशी नाटिकेच्या स्वरूपात असेल किंवा एखादा मालिकेचा अंक असेल. ओके. त्याचबरोबर प्रॅक्टिकली काहीतरी विनोदाच्या माध्यमातून वगैरे सादरीकरण असेल, पथनाट्य असेल, तर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून काय केलं जातं तर अशा पद्धतीचं प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेशन केलं जातं, जेणेकरून वर्कर्सना ते जास्त त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल आणि त्यांना ते समजून जाईल की आपण आपली काळजी घेतली तर त्यातूनच आपल्या कुटुंबाची काळजी कशी होणार आहे. आपण जर स्वतःचं संरक्षण घेतलं किंवा केलं तर त्यातूनच आपल्या कुटुंबाचं संरक्षण कशा पद्धतीनं होणार आहे हे सगळं त्यांना या गोष्टीतून समजून जातं. सेकंड पॉईंट आहे बघा, बाय डिस्ट्रीब्युटिंग पॅम्पलेट्स ऑर ब्रोचर्स. तर त्याचबरोबर पॅम्पलेट वाटणं, जेणेकरून त्या पॅम्पलेटवरती काही पिक्चर्स असतील ते जे मेसेजेस देतील, त्याचबरोबर त्याच्याखाली काही मेसेजेस लिहिलेलं असणं,
त्याचबरोबर ब्रुचेस असतील. ओके, तर या सगळ्या गोष्टीतून सुद्धा काय होतं, तर या सगळ्या गोष्टीतून वर्कर्समध्ये सेफ्टीविषयी जागृती व्हायला मदत होते. त्याचबरोबर त्यांना कळून येतं की आपल्याला जे काय ऑर्गनायझेशनकडून युनिफॉर्म्स दिले जातात किंवा ज्या काही गोष्टी सेफ्टी डिव्हायसेस म्हणून दिले जातात, जे आपल्याला आपल्या काम करत असताना आपल्या अंगावरती घालायचे आहेत, तर काही लोक निष्काळजीपणे ते वापरत नाहीत. पण ते वापरणं किती गरजेचं आहे हे सगळं त्यांना या माध्यमातून कळत असतं. थर्ड पॉईंट आहे बघा, प्रिंटिंग इन्स्ट्रक्शन्स अँड सिम्बल्स ऑन वॉल. त्याचबरोबर भिंतींवरती भित्तीपत्रिका वगैरे तुम्हाला माहिती असेल, म्हणजे भिंतींवरती पोस्टर्स लावणं किंवा वेगवेगळी चित्र काढणं आणि चित्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत मेसेज पोहोचवणं किंवा वर्कर्सना मेसेज पोहोचवणं. कधी कधी काय होतं, तर बोलक्या भिंती वगैरे अशा प्रकारचे काय केले जातात, तर उपक्रम हे राबवले जातात. बोलक्या भिंती म्हणजेच काय, तर भिंतींवरती मेसेजेस वगैरे दिले असतील तर ते आपण वाचतो आणि आपल्याला ते वाचत असताना असं वाटतं की आपण त्या चित्रांशी संवाद साधतो आहे, आणि म्हणूनच त्यांना बोलक्या भिंती अशा प्रकारचा उपक्रम वगैरे म्हटलं जातं. तर या चित्रांच्या माध्यमातून किंवा या प्रिंटिंगच्या माध्यमातून वर्कर्समध्ये इन्स्ट्रक्शन्स देणं किंवा त्यांना काही मेसेजेस पोहोचवणं, वेगवेगळे सिम्बल्स तयार करणं आणि त्या सिम्बल्सच्या किंवा त्या चिन्हांच्या प्रतीकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत मेसेज पोहोचवणं की सेफ्टी ही त्यांच्यासाठी किती गरजेचं आहे किंवा सेफ्टीमुळं त्यांचं आयुष्य किती बदलू शकतं, जेणेकरून ते कुठल्याही प्रकारच्या इजेला किंवा ॲक्सिडेंटला बळी पडणार नाहीत आणि कॉन्सन्ट्रेशन देऊन आणि अगदी चांगल्या पद्धतीनं काम करून ऑर्गनायझेशनमध्ये ते आपली प्रगती कशी करू शकतात, या सगळ्या गोष्टींचा विचार यामध्ये केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, बाय गिविंग लेक्चर्स ऑर सेमिनार ऑन सेफ्टी. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींनंतर वेगवेगळ्या सेफ्टी डिव्हायसेस किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्सवरती लेक्चर्स देणं किंवा सेमिनार ठेवणं सेफ्टी मेजर्सवरती, या गोष्टींचासुद्धा मग तो 4 दिवसांचा सेमिनार किंवा 7 दिवसांचा सेमिनार अशा 3 दिवसांचा वगैरे अशा पद्धतीनं सुद्धा 1 दिवसाचा सुद्धा सेमिनार असू शकतो, ज्याच्यामध्ये अगदी शॉर्ट स्वरूपामध्ये वर्कर्सना समजवलं जाईल की कशा पद्धतीनं सेफ्टी ही त्यांच्यासाठी गरजेचं आहे आणि त्यांचं आयुष्य कशा पद्धतीने या गोष्टीतून किंवा या वेगवेगळ्या गोष्टींतून बदलू शकतं, हे सगळं या एका पॉईंटमधून त्यांना सांगणं सोपं होतं. म्हणूनच मग लेक्चर्स देणं किंवा वेगवेगळे सेमिनार ठेवणं सेफ्टीवरती, तर या सगळ्या गोष्टी वर्कर्सच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि नेक्स्टचा पॉईंट आहे बघा यातला, बाय कंडक्टिंग सेफ्टी कॉन्टेस्ट. तर त्याचबरोबर काही वेगवेगळ्या स्पर्धा ठेवणं, ज्याच्यामध्ये आकर्षक बक्षिसं ठेवणं, जेणेकरून त्या बक्षिसांच्या आशेने किंवा त्या बक्षिसांच्या स्वरूपात तरी ते या गोष्टीकडे लक्ष देतील आणि ते या सेफ्टी मेजर्समध्ये किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये सेफ्टी डिव्हायसेसमध्ये इन्व्हॉल्व होतील या गोष्टींमध्ये आणि त्याबद्दल जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेफ्टी कॉन्टेस्ट वगैरे कंडक्ट करणं, तर अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज काय केल्या जाव्यात, तर किंवा असे वेगवेगळे सेफ्टी प्रोग्राम्स हे प्रत्येक ऑर्गनायझेशनमधून, इंडस्ट्रीमधून, कारखान्यांमधून वर्कर्ससाठी स्पेशली घेतले जावे, जेणेकरून अशा प्रकारचे ॲक्सिडेंट्स टाळता येतील, जे बेजबाबदारपणे वागल्यामुळं किंवा निष्काळजीपणे वागल्यामुळे होत आहेत, अशा प्रकारचे ॲक्सिडेंट्स हे टाळले जातील. मग आता इथं तुम्ही फिगर 4.1.5 बघू शकताय. इथं मग कॉशन म्हणजे काळजी घेण्यासाठी सांगितलेले, त्याचबरोबर डेंजर म्हणून असा एक तुम्हाला चार्ट दिसेल, त्यानंतर वॉर्निंग, त्यानंतर नोटीस, सेफ्टी, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे छोटे छोटे चार्ट्स तयार करणं आणि ते इन्स्ट्रक्शनच्या स्वरूपात लावणं त्या एरियामध्ये. त्याचबरोबर इथं वॉर्निंग म्हणून दिलेले बघा, लेझर इन यूज, मग त्यासाठी एक सिम्बल वापरले त्यांनी ट्रायंगलमध्ये. त्याचबरोबर डू नॉट लुक डिरेक्टली ॲट लेझर बीमकडं डायरेक्टली बघू नका, जेणेकरून तुमच्या डोळ्यांना त्रास होईल, अशी या प्रकारचे एक इन्स्ट्रक्शन त्यातून दिले गेले. तर अशा पद्धतीचे चार्ट्स किंवा अशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन्सचे चार्ट्स जर लावले गेले तर तिथं ते लोक, जी कोणी व्यक्ती तिथं नवीन व्यक्ती येईल तिला किंवा नवीन वर्करना, नवीन एम्प्लॉईजना त्या गोष्टी लक्षात येतील आणि ते त्या पद्धतीनं आपली
काळजी घेतील. नेक्स्ट पॉईंट बघा, फिक्सिंग सेफ्टी स्टँडर्ड्स. त्याचबरोबर वेगवेगळे सेफ्टी स्टँडर्ड जे आहेत ते फिक्स करणं किंवा त्या पद्धतीनं त्या ऑर्गनायझेशनचं किंवा त्या एरियाचं काम चालवणं. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, सेफ्टी गार्ड्स अँड इन्स्पेक्शन ऑफ सेफ्टी इक्विपमेंट्स. सेफ्टी गार्ड आणि जे काही सेफ्टी इक्विपमेंट असतील त्यांचं इन्स्पेक्शन करणं किंवा त्यांचं जी काय ज्यावेळी त्यांना चेकिंगची गरज असेल किंवा त्यांचं ग्रीसिंग, ऑइलिंग या सगळ्या गोष्टींचा विचार करणं. दिस हेल्प्स इन चेकिंग द सेफ्टी डिव्हायसेस परफॉर्मन्स अँड अवेलेबिलिटी. म्हणजे याच्यामुळे इन्स्पेक्शन वगैरे केल्यामुळे काय होईल की किती सेफ्टी डिव्हायसेस अजून लागणार आहेत, किती वर्किंग कंडिशनमध्ये आहेत, किती अवेलेबिलिटी आहे म्हणजे किती उपलब्ध आहेत, किती कमी पडतात, या सगळ्या गोष्टींची सुद्धा काय होईल. त्याचबरोबर जे वर्किंग कंडिशनमध्ये आहेत ते चांगले आहेत किंवा नाहीत, किंवा त्यांचं किती काळापर्यंत ते चांगले राहतील, चांगल्या अवस्थेमध्ये म्हणजे किंवा वर्किंग कंडिशनमध्ये राहतील, या सगळ्या गोष्टींचा विचार या पॉईंटमध्ये केला जातो. तर बघा, व्हाईल चेकिंग द सेफ्टी ऑफ इक्विपमेंट्स फॉलोइंग पॉईंट्स नीड टू बी कन्सिडर्ड. मग ज्यावेळी सेफ्टी डिव्हायसेसची किंवा सेफ्टी इक्विपमेंटचं चेकिंग केलं जातं त्यावेळी कुठले पॉईंट्स विचारात घेतले जाते किंवा कुठल्या पॉईंट्सच्या कुठल्या मुद्द्यांच्या आधारे या सेफ्टी इक्विपमेंट्सचं चेकिंग किंवा तपासणी केली जाते. तर बघा, पहिला पॉईंट आहे द परफॉर्मन्स. म्हणजेच काय तर अशा प्रकारचे सेफ्टी इक्विपमेंट जे वर्कर्स वापरतात तर त्या वर्कर्सना त्याचा कशा पद्धतीनं फायदा होतो आहे किंवा कशा पद्धतीनं लाभ होतो आहे आणि ते कुठल्या म्हणजे लेवलपर्यंत आलेले आहेत, म्हणजे अजून चांगल्या स्थितीमध्ये आहेत की आत्ता त्या बदलण्याची गरज आहे, म्हणजे ते परफॉर्मन्स कशा पद्धतीनं देत आहेत याचा पहिल्यांदा विचार केला जातो. सेकंड पॉईंट आहे बघा, द ऑपरेटेबिलिटी ऑफ इक्विपमेंट्स. त्याचबरोबर ते इक्विपमेंट जे काही इक्विपमेंट्स असतील ते चालू अवस्थेत आहेत किंवा नाहीत, त्यांची चालू करण्याची स्थिती किंवा त्यामध्ये काही बिघाड वगैरे असेल, तांत्रिक बिघाड वगैरे असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा विचारसुद्धा या पॉईंटमध्ये केला जातो. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे बघा, इट्स कपॅसिटी टू वर्क. त्याचबरोबर हे जे इक्विपमेंट्स आहेत त्यांचं काम करण्याची कितीपर्यंत क्षमता आहे, म्हणजे ते किती वेळापर्यंत काम करू शकतात किंवा त्याच्यामध्ये किती कपॅसिटी आहे हे सुद्धा यामध्ये चेक केलं जातं. ज्यावेळी सेफ्टी इक्विपमेंटचं चेकिंग केलं जातं त्यावेळी या गोष्टींचासुद्धा विचार केला जातो. चौथा आहे इट्स कंडिशन. म्हणजेच ते फाटलेल्या वगैरे अवस्थेत आहेत का, मोडलेले किंवा गहाळ झालेल्या वगैरे अवस्थेत आहेत का, या गोष्टींचंसुद्धा यामध्ये चेकिंग केलं जातं. त्यानंतर पॉईंट नंबर 5 बघा, चेकिंग अँड मेकिंग हेल्मेट्स, हँड ग्लोव्ज, पॅड्स, गॉगल्स, पॅड्स, शूज एक्सेट्रा अवेलेबल ॲज पर रिक्वायरमेंट्स. त्याचबरोबर जे काय हेल्मेट्स असतील किंवा हँड ग्लोव्ज असतील, पॅड्स असतील, गॉगल्स असतील, शूज असतील तर या सगळ्या गोष्टींचं चेकिंग करणं आणि जर रिक्वायरमेंट असेल म्हणजे तेवढी गरज जर लागत असेल परत आणि तेवढं तयार करायची तर त्या पद्धतीचं रिक्वायरमेंट देणं आणि तेवढ्या त्या वस्तू किंवा तेवढ्या त्या सगळ्या गोष्टी किंवा तेवढे सेफ्टी डिव्हायसेस काय करणं तर वर्करसाठी अवेलेबल करून देणं, या सगळ्या गोष्टींचासुद्धा यामध्ये विचार केला जातो. त्यानंतर नेक्स्टचा पॉईंट आहे बघा, पॉईंट नंबर 6, डिझायनिंग रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर सेफ्टी. त्याचबरोबर ऑर्गनायझेशनमध्ये एखादा प्रोजेक्टचं प्लॅनिंग करत असताना सेफ्टीच्या दृष्टीनंसुद्धा एखादा प्लॅन तयार करणं आणि त्यामध्ये वेगवेगळे रूल्स डिझाईन करणं, वेगवेगळे रेग्युलेशन्स तयार करणं जेणेकरून वर्कर्सचं संरक्षण तर होईलच पण कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही आणि जे काही प्रोजेक्टचं वर्क असेल ते स्मूथली आणि इझिली पार पडेल आणि चांगल्या पद्धतीनं ऑर्गनायझेशनची किंवा इंडस्ट्रीची ग्रोथ होत राहील, या सगळ्या गोष्टींचा विचार करून वेगवेगळे सेफ्टी रूल्स किंवा वेगवेगळे सेफ्टी रेग्युलेशन्ससुद्धा यामध्ये डिझाईन केले जातात. या गोष्टीचासुद्धा यात विचार केला जातो. नेक्स्टचा पॉईंट आहे बघा, पॉईंट नंबर 7,
ॲक्सिडेंट डिटेल्स, फाईल प्रोटेक्शन अँड ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन्स. त्याचबरोबर जरी बाय चान्स समजा जर एखादा ॲक्सिडेंट झालाच किंवा अशी काही समस्या उद्भवली तर ॲक्सिडेंटच्या जे काही डिटेल्स असतील तर त्या फाईलचं प्रोटेक्शन करणं म्हणजे त्या फाईलचं संरक्षण करणं, जेणेकरून भविष्यामध्ये त्याचा काही उपयोग होईल वर्कर्सना. त्याचबरोबर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन, ज्या प्रकारचा ॲक्सिडेंट झाला असेल तर त्या पद्धतीनं त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं म्हणजे पंचनामा करणं. त्याचबरोबर जी काही वर्कर्सना त्याची भरपाई असेल, नुकसान भरपाई, ती भरपाई करण्यासाठी या फाईलचा खूप महत्त्वाचा वाटा असतो आणि खूप मदत होते. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या फाईलचं प्रोटेक्शन करणं आणि अशा प्रकारच्या ॲक्सिडेंटचं इन्व्हेस्टिगेशन करणं हा सुद्धा इथं महत्त्वाचा मुद्दा हा मानला जातो. त्याचबरोबर यातला शेवटचा पॉईंट आहे बघा, मेंटेन सेफ्टी रेकॉर्ड्स अँड वर्कमन कॉम्पन्सेशन फॉर इंजुरीज. त्याचबरोबर जे काही सेफ्टी रेकॉर्ड्स असतील ते मेंटेन करणं आणि वर्कमनसाठी कॉम्पेन्सेशनचा जो ॲक्ट आहे त्यानुसार त्यांचं इंजुरीज म्हणजे ज्या पद्धतीची इजा असेल त्या पद्धतीची त्यांना भरपाई देणं, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा यामध्ये विचार केला जातो. तर बघा, आता आपण यामध्ये कुठल्या आधारावरती सेफ्टी इक्विपमेंटचं चेकिंग केलं जातं हे बघितलं. त्यामध्ये कुठले कुठले पॉईंट कन्सिडर केले जातात हे सुद्धा बघितलं. आता नेक्स्टचा जो पॉईंट आहे मेथड्स फॉर फायर कंट्रोल, तर तो बघूयात. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे बघा, कीप द फायर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज अवे फ्रॉम अदर ॲक्टिव्हिटीज. ज्या मग फायर कंट्रोल करण्यासाठी किंवा समजा ऐन प्रकारे जर ऑर्गनायझेशनमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये आग लागली असेल तर ती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी कुठल्या कुठल्या पद्धती वापरल्या जातात. तर पहिली पद्धत आहे बघा, कीप द फायर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज अवे फ्रॉम अदर ॲक्टिव्हिटीज. जे काही फायर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असेल त्या अदर ॲक्टिव्हिटीजपासून किंवा इतर कामांपासून थोडं बाजूला ठेवणं. सेकंड, इन्स्टॉल सिलेंडर्स ऑफ CO2 गॅस. कार्बन डायऑक्साईड गॅसचे जे काही सिलेंडर असतात तर ते सिलेंडर भरून ठेवणं. थर्ड वन, त्यानंतर तिसरा पॉईंट आहे बघा, कीप प्रोव्हिजन ऑफ वॉटर फॉर पोअरिंग ऑन फायर. त्याचबरोबर पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवणं, जेणेकरून जरी आग लागली तर त्याच्यावरती ते ओतता येईल किंवा वापरता येईल. देन नेक्स्ट पॉईंट आहे बघा, फोर्थ, इमर्जन्सी डोअर्स अँड विंडोज नीड टू बी केप्ट टू कम आउट फ्रॉम द फायर अफेक्टेड प्लेस. त्याचबरोबर ऑर्गनायझेशनमध्ये किंवा ज्या एरियामध्ये फायरशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज होतात त्या एरियामध्ये मोठ्या मोठ्या खिडक्या ठेवणं किंवा इमर्जन्सी डोअर म्हणजे अगदी इमर्जन्सी एक्झिटसाठी असणारे दरवाजे तयार करणं किंवा तशा खिडक्या तयार करून घेणं, जेणेकरून जर फायर एफेक्टेड प्लेस असेल म्हणजे आग वगैरे लागली असेल तर वर्कर्स इझिली त्या दरवाजातून किंवा तशा प्रकारच्या खिडक्यातून इझिली बाहेर पडतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, प्रॉपर इलेक्ट्रिफिकेशन इज रिक्वायर्ड विच अवॉइड्स द शॉर्ट सर्किट्स. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीच्या वायर्स वापरून प्रॉपर इलेक्ट्रिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून शॉर्ट सर्किट वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी या टाळल्या जातील. देन पॉईंट नंबर 6 आहे बघा, कीप एक्सप्लोजिव्ह मटेरियल सेफली. जे काही एक्सप्लोजिव्ह मटेरियल असेल म्हणजे सिलेंडर वगैरे असेल किंवा दुसऱ्या काही अशा वस्तू असतील की ज्या आगीसाठी प्रोत्साहित असतात तर अशा गोष्टींना बाजूला ठेवणं किंवा सुरक्षित ठेवणं. 7 नंबरचा पॉईंट आहे बघा, वेअर सेफ्टी ॲक्सेसरीज टू अवॉइड द बर्न्स. त्याचबरोबर आग वगैरे लागली असेल तर अशा प्रकारच्या क्लोथ्सचा वापर करणं ज्या आगीपासून काय होतात तर परावृत्त करतात स्वतःला किंवा आगीला विरोध करतात. तर अशा प्रकारच्या ज्या काही ॲक्सेसरीज असतील, मग कपडे असतील, बाकीचे जे काही गोष्टी असतील
तर युनिफॉर्म असेल तर अशा प्रकारच्या ड्रेसचा वापर करणं. आणि लास्टचा पॉईंट आहे बघा, चेक सेफ्टी इक्विपमेंट पिरियॉडिकली. ज्यावेळी किंवा ज्यावेळी गरज वाटेल त्यावेळी किंवा ठरवून दिलेल्या वेळेनुसार हे जे सेफ्टी इक्विपमेंट्स असतील फायरशी रिलेटेड, तर त्यांचं चेकिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग या सगळ्या मेथड्स ज्या आहेत त्या वापरल्या जातात, जेणेकरून फायर जरी कितीही काळजी घेतली तरी कधी काय होतं तर अशा प्रकारच्या गोष्टी घडण्याची किंवा शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच अशा गोष्टी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करणं किंवा ह्या मेथड्स वापरणं खूप गरजेचं पडतं किंवा खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, पॉईंट नंबर 4.2 फायर हॅझार्ड्स. Accidents because of fire and explosion are a very big concern to the company owners and operators of different companies. बघा, वेगवेगळ्या आगींमुळे झालेले अपघात किंवा आगीच्या भडक्याने किंवा एखाद्या भडक्याने झालेले अपघात हे काय असतं तर कंपनीच्या मालकांसाठी किंवा ऑपरेटरसाठी, मॅनेजमेंटसाठी खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे किंवा खूप काळजी घेण्यासारखी गोष्ट आहे. द कंपनीज कुड बी रिफायनरीज अँड पेट्रोकेमिकल गॅस प्रोसेसिंग टर्मिनल ऑफशोर फॅसिलिटीज. आणि म्हणूनच कंपनीजमध्ये रिफायनरीज किंवा पेट्रोकेमिकल गॅस प्रोसेसिंग अशा या सगळ्या गोष्टींना विरोध करणाऱ्या गोष्टीसुद्धा अवेलेबल असाव्यात. थर्ड पॉईंट आहे बघा, दीज ॲक्सिडेंट्स ब्रिंग व्हेरी बिग मॉनिटरी अँड अदर लॉसेस. त्याचबरोबर अशा प्रकारचे ज्या ॲक्सिडेंट्स असतात हे खूप मोठा कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये लॉस आणण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या ॲक्सिडेंट्सना कंट्रोल करणं किंवा प्रिव्हेंट करणं हे खूप गरजेचं होतं. आणि म्हणूनच त्या पद्धतीनं सेफ्टी डिव्हायसेस असतील किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतील तर या सगळ्या गोष्टी इथं वापरल्या जाण्या खूप गरजेचं आहे. ओके, तर बघा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून आणि त्यानुसार त्या गोष्टींचं चेकिंग होणं किंवा आगविरोधी ज्या काही गोष्टी असतील, मग फायर एक्सटिंग्विशर वगैरे असेल तर ते ज्या ठिकाणी गरजेचं आहे ऑर्गनायझेशनमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी बसवणे हे खूप गरजेचं आहे. ओके, तर मी इथं हे लेक्चर संपवते आणि in our next lecture we will see next part of this unit. Okay, thank you.